स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे। व त्याच पद्धतीने जो तुम्ही आपल्या चॅनलला जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दलही सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी आपला हा जो संख्यांचे विभाजन म्हणजेच अवयव व विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या यामध्ये या अगोदरच्या भागामध्ये आपण स्वाध्याय 13.1 या ठिकाणी पाहिलेला आहे। जर पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 13.2 हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत। काय आहे पहा यामध्ये प्रश्न, यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 1, पुढील पैकी कोणत्या संख्येने 516 ही संख्या विभाज्य नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। प्रश्न काय सांगतोय पहा, पुढील पैकी कोणत्या संख्येने 516 ही संख्या विभाज्य नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला प्रश्न समजत नाही त्यावेळेस प्रश्न आपल्याला परत एक वेळेस वाचायचा आहे। पहा ओके, प्रश्नामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणत्या संख्येने 516 ही संख्या विभाज्य नाही, विभाज्य नाही। ओके, विभाज्य नाही याचा अर्थ असा की 516 या संख्येला पुढील पैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही। ओके, तर या ठिकाणी पहा कोणत्या संख्येने भाग जात नाही। तर आता तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी अभ्यासलेल्या असणार आहेत, बरोबर आहे। तर आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असणार आहे की आता या ठिकाणी जे काही दिलेले पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 3 आहे, पर्याय क्रमांक 2 172, पर्याय क्रमांक 3 258 व पर्याय क्रमांक 4 8। ओके, आता ज्या काही आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्या या 12 पर्यंतच पाहिलेल्या आहेत। पहा ओके, किती पर्यंत पाहिल्यात, 12 पर्यंत पाहिलेल्या आहेत। तर आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडेल की सर आता 172चं कसं असेल, 258चं कसं असेल। ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही। तर या ठिकाणी पहा आता मला ज्या कसोट्या माहिती आहेत, ओके, एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगत आहे की समजा आता आपल्याला काय माहिती आहे, 2 पासून 12 पर्यंतच्या कसोट्या माहिती आहेत। तर आता दिलेल्या पर्यायांमध्ये त्यापैकी कोणत्या 2 कसोट्या आहेत, एक 3 ची कसोटी आहे आणि एक 8 आहे। ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 3च्या कसोटीचा वापर करायचा आहे। ओके, मग आता 3च्या कसोटीनुसार काय करावं लागेल आपल्याला, दिलेली संख्या कोणती आहे 516। ओके, दिलेली संख्या कोणती आहे पहा 516। तर आपल्याला सुरुवातीला 516 या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आहे। ओके, मग या ठिकाणी अंक कोणकोणते आहेत पहा, 5 आहे, 1 आहे आणि 6 आहे। या सर्व अंकांची बेरीज करायची आहे। 5 अधिक 1 6, 6 अधिक 6 बरोबर 12। तर पहा विद्यार्थी मित्रांनो 12 आलेला आहे आपलं उत्तर या ठिकाणी या सर्व अंकांची बेरीज। तर 12 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, 12 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून 516 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। कोणत्या संख्येनं भाग जात नाही हे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय। ओके, भाग जातो म्हणजे 3 ने भाग जातो। ओके, आता राहिला प्रश्न कोणाचा पहा, आता प्रश्न कोणाचा राहिलेला आहे, तर आपल्याला जी माहिती असलेली जी विभाज्यतेची कसोटी आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। कोणती आहे माहिती असलेली, 8 ची कसोटी आहे। ओके, 8। तर पहा की 516 ही जी संख्या आहे की 516 या संख्येला 8 ने भाग जातो का हे आपल्याला ठरवायचंय। मग कशा पद्धतीने ठरवणार आपण या ठिकाणी पहा, तर 8 ची कसोटी काय सांगते आपल्याला की दिलेल्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थानच्या अंकामुळे काय सांगते पहा,
दिलेल्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थानच्या अंकामुळे जी कोणती संख्या तयार होते त्या संख्येला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जातो. किंवा आणखीन एक आपण पाहिलेली होती की शतक, दशक व एकक स्थानी जर 0 असेल, कोणत्याही संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानी म्हणजे या तिन्ही स्थानी जर 0च असेल तरी सुद्धा त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. परंतु आता या ठिकाणी जी दिलेली संख्या आहे ही 3 अंकी संख्या आहे, म्हणजे शतक, दशक व एकक स्थानच्या अंकाची. तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, हा भागाकार या ठिकाणी करून पाहावा लागेल. तर या ठिकाणी पहा 8 1 8, त्यानंतर 8 7 56 हे जास्त होतं म्हणजे 8 सम 48, म्हणजे 51 मधून 48 गेले, 3 शिल्लक राहिले, वरचे 6 खाली घेतले तर या ठिकाणी आपली 36 ही संख्या होईल. म्हणजे 8 चोक 32 आणि 8 पंचे 40, म्हणजे आपलं या ठिकाणी 64 आलेलं आहे. ओके, म्हणजे शिल्लक आहे, पूर्ण भाग गेलेला आहे का नाही. ओके, म्हणजे आता आपला जो काही प्रश्न होता की आता हे जे मोठ्या संख्या आहेत या मोठ्या संख्यांचं कसं करायचं, तर आपला प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे. म्हणजे या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जात नाहीये पहा, 8 ने निशेष भाग जात नाही. मग आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 8 हे उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने शोधू शकतो ते. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 3च्या कसोटीचाच वापर करायचा आहे. 3च्या कसोटीनुसार या संख्येला 516 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. यानंतर पहा पुढची दिलेली जी कोणती संख्या आहे 172 ही संख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा, या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे, 2 हा अंक आहे व या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे, 6 हा अंक आहे. तर आता या संख्येला म्हणजे या एकक स्थानला 2 ला कितीने गुणल्यानंतर एकक स्थानी 6 येतं, तर आपल्याला माहिती आहे की 2 ला 3 ने गुणल्यानंतर 6 येतं. 2 ला कितीने गुणल्यानंतर 3 ने गुणल्यानंतर 6 येतं, म्हणजे 2 6 पहा. ओके, आता हे 2 सोडून कोणता अंक राहिला, तर आपला अंक राहिलेला आहे 17. तर पहा 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 म्हणजे पहा 172 ने सुद्धा निशेष भाग जातोय. म्हणजे कशा पद्धतीने शोधलं पहा आपण, 2 त्रिक 6, 17 त्रिक 51, 2 त्रिक 6. ओके, ही आपली वेगळी ट्रिक आहे पहा. ओके, कशा पद्धतीने आपण शोधायचं ते. यानंतरची पुढची दिलेली संख्या आहे पहा 258. तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की 258 ची जर आपण दुप्पट केली तर ते 258 ची दुप्पट ही 516 आहे. ओके, म्हणजे जर दिलेल्या 3 संख्यांनी जर निशेष भाग जात असेल तर निश्चितपणे जो शेवटचा पर्याय असणार आहे तो विभाज्य असणार नाही. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच येणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पहा, जे की दिलेली संख्या आहे आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कॉमा जर आपण या ठिकाणी दिला तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने या संख्येचं वाचन करता येणार आहे. तर या ठिकाणी जी काही दिलेली संख्या आहे पहा 2,54,016 या संख्येला पुढील पैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही. ओके, पुढील पैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता ज्यावेळेस आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पहा, आता काही विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर ज्या पद्धतीने शोधतील तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, 1 नंबरचा जो काही पर्याय या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2 गुणिले 2 गुणिले 3. मग आता विद्यार्थी काय करतील, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 3 बरोबर 12. मग आता या 12 या संख्येनं 2,54,016 या संख्येला भाग घालतील आणि भाग घातल्यानंतर जो काही भागाकार येईल मग ते ठरवतील की या संख्येला निशेष भाग जातो का नाही. त्यानंतर समजा भाग जात असेल तर परत आणखी 2 गुणिले 3 गुणिले 3
बेत्रिक 6 आणि परत 6 गुणिले 3 बरोबर 18. मग परत 18 ने भाग जातो का पाहतील. समजा त्याही संख्येने भाग गेला, मग त्यानंतर पुढे पाहतील पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे 2 गुणिले 3 गुणिले 5. ओके, म्हणजे बेत्रिक 6 6 पंचे 30 ने भाग जातो का ते पाहतील. ओके, आणि म्हणजे अशा पद्धतीने मग समजा याही संख्येने भाग गेला. ओके, आता राहिला शेवटचा पर्याय, तर ते पर्याय ते सुद्धा पाहतील. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपल्याला जो काही लागणारा जो काही वेळ आहे हा वेळ खूप लागणार आहे. मग आता सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल की मग सर आता नेमकं कशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. तर हे उत्तर कशा पद्धतीने शोधायचं पहा. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा विद्यार्थी मित्रांनो. काय करायचंय, या ठिकाणी जे आपल्याला दिलेला आहे, जो काही गट दिलेला आहे, कोणता गट दिलेला आहे या ठिकाणी पहा 2 गुणिले 2 गुणिले 3. कोणता गट दिलेला आहे 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे काय करायचं की सुरुवातीला 2 गुणिले 2 गुणिले 3 याचाच अर्थ काय असणार आहे की या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो का नाही हे पाहायचं आपण. तर यामध्ये कोणते दोन वेगवेगळे अंक आहेत, तर 2 आणि 3. कोणते अंक आहेत 2 व 3 हे अंक आहेत. तर या ठिकाणी पाहायचं की या संख्येला 2 ने निशेष भाग जातो का 2च्या कसोटीचा वापर करून. परत 3च्या कसोटीचा वापर करून या संख्येला 3 ने निशेष भाग जातो का हे पाहायचंय. ओके, मग आता या ठिकाणी जी काही दिलेली संख्या आहे 2,54,016. तर या ठिकाणी पहा एकक स्थानी 6 हा अंक आहे. एकक स्थानी 6 अंक आहे, म्हणजे या संख्येला कितीने भाग जातोय 2 ने निशेष भाग जातो, काही अडचण नाही. आता परत आणखी वेगळा अंक कोणता आहे 3 हा अंक आहे. मग परत या संख्येला 3 ने निशेष भाग जातो का हे पाहायचंय आपल्याला. ओके, मग 3 ने यासाठी काय करावं लागेल 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 0 अधिक 1 अधिक 6. ओके, तर या ठिकाणी काय करावं लागेल पहा 2 अधिक 5 बरोबर 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. ओके, 18 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणून या संख्येला 2,54,016 या संख्येला 2 गुणिले 2 गुणिले 3 या गटाने निशेष भाग जातो. ओके, मग पुढच्या गटामध्ये काय दिले पहा 2 गुणिले 3 गुणिले 3. तर या गटामध्ये सुद्धा जे वेगवेगळे अंक आहेत ते अंक कोणते आहेत 2 व 3. तर या संख्येला सुद्धा 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. हे आताच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर पहा पर्याय क्रमांक 4 यामध्ये 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी फक्त 2च हे अंक आहेत. म्हणजे 2 ने तर निशेष भाग जातो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे या संख्येने भाग जातोय, या गटाने निशेष भाग जातोय, या गटाने निशेष भाग जातोय. तर म्हणजे आता नेमकं कोणत्या गटाने जात नसेल तर पहा या ठिकाणी या गटाने निशेष भाग जात नसेल. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे की माझं उत्तर बरोबर आहे का नाही ते. ओके, तर या ठिकाणी पहा दिलेले जे कोणते अंक आहेत या ठिकाणी दिलेले अंक कोणते आहेत 2 आहे, 3 आहे व 5 आहे. तर 2 ने निशेष भाग जातोय, 3 ने सुद्धा निशेष भाग जातोय. परंतु या ठिकाणी 5 हा एक वेगळा अंक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला 5 ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील एकक स्थानी. ओके, एकक स्थानी जर 0 किंवा 5 हा जर अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. परंतु एकक स्थानी या ठिकाणी 6 अंक आहे, म्हणजेच या संख्येला 5 ने निशेष भाग जाणार नाही. म्हणजे यापैकी कोणता गट असणार आहे तर या ठिकाणी 2 गुणिले 3 गुणिले 5 हा जो गट असेल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. ओके, यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्यांच्या लहानात लहान विभाजकांच्या किती पट आहे.
हा जो प्रश्न आहे तो 2019 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, तर आता पहा काय सांगितलेलं आहे की 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकांच्या किती पट आहे. आता सर्वजण काय करतील की 52 या संख्येचे विभाजक, ओके, काय करावं लागेल सुरुवातीला की 52 या संख्येचे विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. 52 चे विभाजक. ओके, तर 52 या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत पहा. 1 आहे, 2 आहे, त्यानंतर पहा 4 आहे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 26 आहे व 52. हे 52 या संख्येचे विभाजक आहे. ओके, आता काय विचारलंय किती पट आहे. ओके, तर या ठिकाणी पहा जो काही लहानात लहान विभाजक आहे तो कोणता आहे, 1 आहे, आणि जो मोठ्यात मोठा विभाजक आहे तो 52 आहे. म्हणजे 1 हा 52 म्हणजे 52 ही संख्या 1 च्या किती पट आहे, तर 1 च्या 52 पट आहे. किती पट आहे, 52 पट आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक 4 52 हे उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे हे उत्तर आपण एक या पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे. परंतु जर हे ट्रिकच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण हे उत्तर शोधू त्यावेळेस मात्र आपण हे उत्तर अशा पद्धतीने शोधणार नाही. तर हे उत्तर आपण कोणत्या पद्धतीने या ठिकाणी शोधू शकतो पहा. तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक हा एकच असतो आणि मोठ्यात मोठा विभाजक हा तीच संख्या असते. मोठ्यात मोठा विभाजक हा तीच संख्या असते. म्हणजेच या ठिकाणी 52 ही संख्या आपल्याला दिलेली आहे, तर याचा लहानात लहान विभाजक हा 1 असणार आहे आणि मोठ्यात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे 52च असणार आहे. म्हणजे 1 म्हणजे 52 ही संख्या 1 च्या किती पट आहे, तरी 52 पटच आहे. हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. मग आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने सुद्धा आपण हे उत्तर या ठिकाणी शोधू शकतो. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 4 यामध्ये अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे. दोघांचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती, असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. नेमकं काय सांगितलेलं आहे, अजय आणि सुयश यांची वय दर्शवणाऱ्या म्हणजे त्यांचं जे काही वय असणार आहे त्यांच्या वयांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार हा काय येतो म्हणून सांगितलेला आहे, 870 हा गुणाकार येतो. आणि दोघांचं वय हे 20 वर्षांपेक्षा जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे जर 20 वर्षांपेक्षा जर जास्त असेल तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्या दोन संख्यांचा गुणाकार हा 870 येऊ शकतो. ओके, तर आपल्याला जर वर्ग पाठ असतील पहा विद्यार्थी मित्रांनो, तर वर्ग पाठ असल्यानंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की नेमकं आपण हे उत्तर अगदी सहज पद्धतीने शोधू शकतो. किंवा त्याच पद्धतीने जर आपल्याला 30 पर्यंतचे जरी पाढे पाठ असतील तरी सुद्धा आपण या ठिकाणी शोधू शकतो. पहा शेवटचा अंक 0 आहे म्हणजे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे राहिलेला अंक कोणता असणार आहे, 87. म्हणजे किती ने गुणल्यानंतर 87 उत्तर येऊ शकतं, तर आपल्याला माहिती आहे की 29 गुणिले 3 ज्यावेळेस आपण करतो 29 त्रिक 87 असणार आहे. परंतु या ठिकाणी 870 हे उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण 0 दिलं म्हणजे 29 गुणिले 30 काय केलं, 29 गुणिले 30 जर केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 870च येणार आहे. ओके, परंतु काय विचारलंय आपल्याला की त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. तर आता बेरीज कोणाची करावी लागेल आपल्याला, 29 अधिक 30 ही जर बेरीज केली
0 अधिक 9 बरोबर 9 आणि 3 आणि 2 बरोबर 5 म्हणजे हे उत्तर येणार आहे आपलं 59. काय येणार आहे उत्तर 59. तर त्यांच्या वयांची बेरीज 59 वर्ष असणार आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 5. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हा. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा आहे. 345 काय सांगितलेलं आहे पहा. 3 4 5 स्टार या संख्येला 2 व 7 ने निशेष भाग जातो. पहा कोणकोणत्या संख्येने भाग जात आहे की या संख्यांना 2 ने व 7 ने निशेष भाग जातो. तर आपल्याला ही एक कन्सेप्ट माहिती आहे पहा की निशेष याचा अर्थ काय आहे. शेष नाही. शेष नाही याचाच अर्थ बाकी काहीही नाही. म्हणजे बाकी किती असते तर बाकी 0 असते. यालाच आपण निशेष असं म्हणतो पहा. म्हणजे या ठिकाणी असा कोणता अंक असणार आहे की त्या संख्येच्या भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर स्टारच्या ठिकाणी नेमका कोणता अंक येईल यासाठी आपल्याला काय करावं लागेल. या जे काही दिलेले पर्याय आहेत त्या दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून हे उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे. ओके, तर सुरुवातीला पहा. आता माझ्या मनामध्ये एक ट्रिक अशी आली की या संख्यांना कोणकोणत्या संख्यांनी भाग जातोय पहा. 2 ने व 7 ने भाग जातोय. म्हणजेच या ठिकाणी 2ची कसोटी आपल्याला माहिती आहे की एकक स्थानी स्टार हा जो अंक आहे हा स्टार हा अंक कोणत्या स्थानी आहे पहा. एकक स्थानी आहे. म्हणजे एकक स्थानी म्हणजे या संख्येला जर 2 ने निशेष भाग जात असेल तर एकक स्थानी कोणता अंक येईल पहा. तर एकक स्थानी समसंख्या येणार आहे. एकक स्थानी समसंख्या येणार आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वच्या सर्व पर्याय हे समसंख्याच आहेत. कोणत्या संख्या आहेत. समसंख्याच आहेत. म्हणून या ठिकाणी थोडीफार आपली गडबड होऊ शकते. आता राहिला प्रश्न 7चा. ओके, प्रश्न कशाचा आहे पहा. 7चा प्रश्न आहे. आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला असेल की सर अगोदरच्या भागामध्ये जे काही आपण विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7ची कसोटीच नव्हती सर. ओके, कितीची कसोटी नव्हती. 7ची कसोटी नव्हती. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत की 7ची कसोटी नेमकी काय आहे. अतिशय सोपा भाग आहे. तो भाग आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत पहा. ओके, समजा मी जर एखादी संख्या जर अशा पद्धतीने दिली पहा. ओके, काय कोणती संख्या लिहिलेली आहे पहा. आपण 147 ही संख्या घेतलेली आहे. 147 या संख्येतील ओके एकक स्थानचा अंक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे पहा. 7 हा अंक आहे. कोणता अंक आहे. 7 हा अंक आहे. तर काय करायचं आपल्याला. एकक स्थानी जो कोणता अंक असेल त्या अंकाची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करायची आहे. म्हणजे पहा 7ची दुप्पट ही किती येते 14 येते. आणि जो काही राहिलेला अंक असेल पहा 7 म्हणजे एकक स्थानचा अंक सोडून जो कोणता अंक असेल तो राहिलेल्या अंकातून आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे. काय करायचंय वजा करायचं आहे. म्हणजे 14 मधून 14 जर वजा केले तर उत्तर आपलं 0 येतं. जर उत्तर म्हणजे जर आपली वजाबाकी ही जर 0 येत असेल किंवा ती 7च्या पटीमध्ये जर येत असेल किंवा त्या संख्येला जर 7 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 7 ने निशेष भाग जातो. म्हणजे बाकी या ठिकाणी 0 उरलेली आहे. म्हणजे निश्चितपणे 147 ला 7 ने निशेष भाग जातो. ओके, तर आता या ठिकाणी आपण पाहूया आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊन पाहूया पहा. ओके, 8 7 5 4. ओके, हा एक अंक आता आपण 4 अंकी संख्या या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, तर आता या ठिकाणी पहा काय केलं आपण
एकक स्थानचा अंक आहे 4, तर 4 दोन्ही 8. तर आता हे जे 8 आहे ते राहिलेल्या संख्येतून वजा करायचं आहे. ओके, तर काय करावं लागेल पहा की या ठिकाणी एक हातचा या ठिकाणी जर घेतला तर 15 होतील. 15 मधनं 8 गेले, 7 शिल्लक राहतील आणि त्यानंतर या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे पहा 6 आणि 8शी 8 म्हणजे 867. परत आणखीन पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आता ही संख्या 3 अंकी संख्या आहे. परत आणखीन काय करायचं, या ठिकाणी जो एकक स्थानचा अंक आहे परत याची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ओके, तर 7 ची दुप्पट काय ते पहा 14. परत हे 14 वजा करायचं आहे राहिलेल्या अंकातून. ओके, कोणता अंक राहतो 86. तर 86 मधनं हे 14 वजा करायचे आहेत. 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 1 गेला तर 7. ओके, तर राहिलेला जी कोणती संख्या आहे ती 72 ही संख्या आहे. तर 72 या संख्येला 7 ने निशेष भाग जात नाही, म्हणजेच या संख्येला सुद्धा 7 ने निशेष भाग जात नाही. हीच आपली या ठिकाणी 7 ची कसोटी असणार आहे. ओके, तर या ठिकाणी पहा काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला 2 हा एक अंक आहे. ओके, समजा आपण असं केलं की या ठिकाणी 2 हा अंक घेतला. ओके, कोणता अंक घेतला 2. तर 7च्या कसोटीनुसार काय करावं लागेल पहा 2 ची दुप्पट करायची आहे. 2 ची दुप्पट काय ते 4. समजा आपण या ठिकाणी 4 जर वजा केले, 5 मधून 4 गेला 1, परत 4शी 4, 3शी 3. परत आता काय करायचंय, एकक स्थानचा अंक पहा, एकक स्थानी 1 आहे तर 1 ची दुप्पट करायची. 1 ची दुप्पट 2. राहिलेला अंक कोणते आहेत 34. तर 34 मधनं 2 वजा करायचे म्हणजे काय येईल उत्तर पहा आपलं 32. उत्तर काय येणार आहे 32. 32 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो का पहा, तर 32 या संख्येला 7 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे या ठिकाणी या स्टारच्या जागी 2 हा अंक असणार नाही. ओके, यानंतरचा पुढचा जो पर्याय आहे पहा, पुढचा पर्यायामध्ये काय दिलेला आहे 4 हा अंक दिलेला आहे. तर या ठिकाणी समजा आपण 4 जर घेतला, स्टारच्या जागी जर 4 अंक घेतला तर काय करावं लागेल, तर स्टार हा एकक स्थानी आहे म्हणजे याची आपल्याला दुप्पट करावी लागेल. 4 ची दुप्पट केली पहा 8 आली, म्हणजे 345 मधनं 8 आपल्याला या ठिकाणी वजा करायचंय. एक हातचा इकडे घेतला 15 झाले, 15 मधनं 8 गेले, 7 शिल्लक राहिले. या ठिकाणी 3शी 3 वय 3शी 3, 337. परत आणखी एकक स्थानचा अंक 7 आहे, 7 ची दुप्पट करा. 7 ची दुप्पट येते 14 आणि 33 वजा जर 14 केलं आपण तर आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे पहा 13 मधून 4 गेले 9. या ठिकाणी 2 शिल्लक राहिले, 2 मधून 1 गेला 1, 19. तर 19 ही संख्या सुद्धा 7 म्हणजे 7च्या पाड्यामध्ये येत नाही किंवा 7 ने 19 ला निशेष भाग जात नाही, म्हणजे या ठिकाणी 4 हा सुद्धा अंक येणार नाही. आता यानंतरचा अंक दिलेला आहे पहा आपल्याला 8. 8 जर आपण या ठिकाणी ठेवलं तर 8 ची दुप्पट आपल्याला करायची आहे. 8 दोन्ही 16. तर या ठिकाणी पहा सुरुवातीला 15 मधनं 9 गेले, 6 गेले, 9 शिल्लक राहतील. या ठिकाणी 3 शिल्लक राहिले, 3 मधनं 1 गेला 2 व 3शी 3 म्हणजे 329. परत आणखी काय करायचंय, एकक स्थानी 9 हा अंक आहे तर 9 ची दुप्पट करायची आहे आपल्याला. 9 ची दुप्पट 18 पहा. ओके, तर 32 मधनं 18 जर आपण या ठिकाणी वजा केले, 12 मधून 8 गेले, 4 शिल्लक राहिले, परत या ठिकाणी 2 शिल्लक राहिले, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे या ठिकाणी 14 हे उत्तर आपल्या या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे 14 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो का, तर हो. तर निश्चितपणे 14 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी म्हणजे पहा स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे, तर स्टारच्या ठिकाणी आपला 8 हा अंक येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जे प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला नवीन 7 ची कसोटी या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळालेली आहे. जर आपल्याला ही कसोटी आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करायचं, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काय सांगितलेलं आहे पहा, 72, 81 व 180 या संख्यांच्या
पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढील पैकी कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न काय सांगतोय पहा, 72, 81 व 180 या संख्यांच्या पटीमध्ये असणारी संख्या नेमकी कोणती आहे. लहानात लहान संख्या हेही या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस आपल्याला लहानात लहान संख्या असं ज्यावेळेस म्हटलेलं असतं त्यावेळेस एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे काय करायचंय पहा, दिलेल्या पर्यायांपैकी ओके आता आपण एक या ठिकाणी विचार कराल की दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात लहानात लहान संख्या 1440 आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. बरोबर आहे. परंतु हे असं असत नाही. असू शकतं पर्याय क्रमांक 1 हे सुद्धा उत्तर असू शकतं, परंतु हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे की नेमकं आपलं उत्तर काय असणार आहे. मग अशा वेळेस काय करायचंय पहा विद्यार्थी मित्रांनो, यांच्या पट्टीमध्ये असणारी लहानात लहान संख्या ज्यावेळेस शोधायची असते त्यावेळेस आपल्याला या संख्यांचा लसावी शोधायचा आहे. पहा काय शोधायचं आहे, लसावी शोधायचे. कोणाचा शोधायचंय, 72, 81 व 180 या संख्यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर पहा 72 चे जर आपण मूळ अवयव या ठिकाणी काढले तर कोणते अवयव येतात पहा, 72 चे स्टार्टिंगला 2 गुणिले 36, त्यानंतर पहा 2 गुणिले 2 गुणिले 18, त्यानंतर पुढे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9 व त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. ओके, हे 72 या संख्येचे मूळ अवयव असणार आहे. व त्यानंतर आता पुढे काय करायचे पहा, 81 चे मूळ अवयव या ठिकाणी आपल्याला हे करायचे आहेत, काढायचे आहेत. तर या ठिकाणी काय करूया आपण, 3 गुणिले 27, त्यानंतर 3 गुणिले 3 गुणिले 9, त्यानंतर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे 81 चे मूळ अवयव असणार आहेत. त्यानंतर पुढे काय करायचे पहा आपल्याला, 180 चे स्टार्टिंगला काय केलं आपण, 72 या संख्येचे मूळ अवयव काढले, 81 चे मूळ अवयव काढले. आता आपल्याला 180 चे मूळ अवयव या ठिकाणी काढायचे आहेत. तर काय करावं लागेल, 2 गुणिले 90, नंतर काय होईल पहा, 2 गुणिले 2 गुणिले 45, नंतर पुढे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 15 व त्यानंतर पहा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 हे 180 चे मूळ अवयव असणार आहे. ओके, आता लसावी काढत असताना, लसावी शोधत असताना आपण काय करत असतो, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ओके, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असं आपण या ठिकाणी करत असतो. म्हणजे पहा, ज्यावेळेस आपण आता कोणत्या संख्यांचा लसावी या ठिकाणी शोधत आहोत, तर हा लसावी आपण 72 ओके लसावी 72, 81 व 180 यांचा जर आपण लसावी काढला तर म्हणजे लसावी काय येणार आहे पहा, सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की या तिघांमध्येही असलेले कॉमन म्हणजे सामायिक अवयव या ठिकाणी पाहावे लागतील. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 नाही, या ठिकाणी 2 आहे. ओके, तर सुरुवातीला काय करायचं म्हटलं आपण की या तिघांमध्ये कॉमन असलेले आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, 2 तर 2चा प्रश्न नाहीये. आता पुढे प्रश्न कशाचा आहे, 3चा. पहा, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे. म्हणजे पहा, हे सामायिक अवयव सुरुवातीला आपण कोणते घेत आहोत, सामायिक अवयव. सुरुवातीला कोणता सामायिक अवयव आहे, 3 गुणिले, नंतर त्याच्या पुढे पहा या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे, या ठिकाणी सुद्धा 3 आहे. म्हणजे 3 हा परत काय आलेला आहे, सामायिक अवयव आलेला आहे. ओके, आता या तिघांमधले आपण सामायिक अवयव या ठिकाणी काढलेले आहेत. आता काय करायचं की या दोघांमध्ये असलेले सामायिक अवयव, ओके, तर यामध्ये पहा फक्त 2 2 2च राहिलेला आहे शिल्लक.
ओके, म्हणजे दोनचा संबंध नाही. आता परत या दोघांमध्ये जर पाहिलं तर यामध्ये काय राहिलेलं आहे पहा, 2 गुणिले 2 गुणिले 5 शिल्लक राहिलेला आहे. ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपण जर सामायिक अवयव काढायचे म्हटले तर या दोघांमध्ये नाही. ओके, या दोघांमध्येही नाही. आता या दोघांचा विचार करायचा 72 आणि 180चा. या दोघांमध्ये सामायिक आहे का, तर यामध्ये 2 आहे, यामध्ये सुद्धा 2 आहे. हे सामायिक अवयव मध्येच येतात. परत या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, म्हणजे हे सुद्धा सामायिक अवयव आहे. ओके, आता पहा आणखीन काही आहे का सामायिक पहा. आता काही सामायिक शिल्लक राहिलेलं नाही. आता जे काही राहिलेलं आहे ते असामायिक अवयव असणार आहेत. कोणते असामायिक अवयव, तर कोणकोणते आहेत पहा असामायिक अवयव. हे झाले आपले सामायिक अवयव गुणिले, आता खाली आपण असामायिक अवयव घेऊया. कोणता आहे, 2 हा एक असामायिक आहे. या ठिकाणी 3 गुणिले 3 हे सुद्धा असामायिकच अवयव आहेत. परत या ठिकाणी गुणिले 5 हे सुद्धा असामायिक अवयव आहे. तर या ठिकाणी पहा लसावी, कुणाचा लसावी शोधत आहोत आपण, 72, 81 व 180चा लसावी या ठिकाणी शोधत आहोत. ओके, म्हणजे आता पहा सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 दुनी 36. हे 36 काय असणार आहे, आपले जे सामायिक अवयव असतील या सामायिक अवयवांचा गुणाकार हा 36 असणार आहे. गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता असामायिक अवयव कोणते आहेत, 2 गुणिले 3, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 पंचे 90. हे असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला, 90, आणि सामायिक अवयवांचा 36. आता यांचा जर गुणाकार केला तर काय करावं लागेल, 0शी 0 आणि गुणाकार कितीने करायचा, 9ने. 9 सख्खी 54, 54 ला 4, हातचा 1, 9 त्रिक 27. ओके सॉरी, 9 सख्खी 54, 54 ला 4, हातचे 5. ओके, 9 सख्खी 54, 54 ला 4, हातचे 5 आले. 9 त्रिक 27, 27 आणि 5 32, 27 आणि 5 32. तर आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे पहा, 3240. ओके, म्हणजेच आता ही जी आपण लसावी या ठिकाणी काढलेली असणार आहे तर या लसावीला म्हणजे 72 ने निशेष भाग जातो, 81 ने निशेष भाग जातो व 180 ने सुद्धा निशेष भाग जातो. ओके, मग म्हणजेच या ठिकाणी 72, 81 व 180चा लसावी हा 3240 आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी कोणतं असणार आहे, 3240. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं म्हणून सांगितलं की आपल्याला अशा प्रश्नांमध्ये त्या संख्यांचा लसावी शोधायचा असतो आणि लसावी शोधल्यानंतर आपल्याला ती लहानात लहान संख्या या ठिकाणी शोधता येते. यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी कोणत्या संख्येला 6, 7 व 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल. ओके, असा कोणताही प्रश्न असू द्या पहा की बाकी 5 उरेल, बाकी 2 उरेल, बाकी 1 उरेल, अशा वेळेस जे जे काही प्रश्न विचारलेले असतात अशाही प्रश्नांमध्ये काय सांगतोय आपण, अशाही प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा लसावी शोधायचा आहे. तर सुरुवातीला पहा 6 चे मूळ अवयव आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. तर 6 चे मूळ अवयव काय येतात पहा, 2 गुणिले 3. त्यानंतर 7 चे मूळ अवयव हे 7 ला 7च राहणार आहे व 8 चे जे काही मूळ अवयव आहेत पहा तर हे 2 गुणिले 4 म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2. ओके, आता लसावी कुणाचा लसावी असणार आहे, 6, 7 व 8चा लसावी आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर लसावी काढत असताना आपण कोणता फॉर्म्युला सांगितलेला आहे की सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता या ठिकाणी एकूण किती संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत. तर हे सामायिक अवयव काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला तिघांमध्ये पाहायचंय,
त्यानंतर पहा दोघांमध्ये पाहायचंय. ओके, दोघांमध्ये काही कॉमन आहे का? तर या ठिकाणी तिघांमध्ये जर आपण कॉमन पाहिलं तर या ठिकाणी एक 7 हा जो आहे तर या ठिकाणी पहा तिघांमध्ये कॉमन नाही. ओके, तर आता दुसरा सामायिक अवयव काय येणार आहे? या ठिकाणी 2 आहे, याही ठिकाणी 2 आहे, तर सामायिक अवयवामध्ये 2 हा अंक येणार आहे. आता याच्या पुढे पहा असामायिक अवयव. ओके, कोणते? आता हे सामायिक अवयव तर या ठिकाणी संपले. आता कोणते असामायिक अवयव? कोणकोणते आहेत पहा असामायिक अवयव? तर सुरुवातीला 3 आहे गुणिले, नंतर 7 आहे, नंतर 2 गुणिले 2, तर या ठिकाणी 2 गुणिले 2. ओके, तर आता हा गुणाकार आपण या ठिकाणी करून घेऊया. पहा 2 गुणिले 3 6 गुणिले 7 7 गुणिले 2 ओके, परत 67 काय आलेला आहे? म्हणजे 6 7 8 या संख्यांचा लसावी हा 168 आहे. या संख्यांचा लसावी किती आहे? 168 आहे. म्हणजेच या संख्यांना म्हणजे 168 ला जर आपण 6 ने 7 ने व 8 ने जर भागलं तर उत्तर आपलं बाकी 0 उरतं. बाकी काय उरतं? 0 उरतं. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? बाकी 5 उरली पाहिजे. बाकी 5 उरली पाहिजे. म्हणजे जी बाकी असणार आहे या लसावीमध्ये ही बाकी मिळवायची असते. पहा ओके, 168 अधिक 5, 8 आणि 5 13, 13 ला 3, हातचा 1, 1 आणि 6 7 आणि 1 अशी 1. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? 173. उत्तर काय आलेलं आहे? 173. म्हणजे 173 या संख्येला 6 ने भागलं तरी बाकी 5च उरेल, 7 ने भागलं तरी सुद्धा बाकी 5 उरेल आणि 8 ने जरी भागलं तरी सुद्धा बाकी 5च उरणार आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 173 हे उत्तर आपलं येणार आहे. पर्याय क्रमांक 2 173. यानंतरचा प्रश्न पहा पुढे. प्रश्न क्रमांक 8. 140 152 आणि 176 यांतील प्रत्येक संख्येतून किती वजा करावे म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस 12 ने निशेष भाग जाईल, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. असे म्हणजे दिलेल्या संख्या ज्या आहेत पहा कोणकोणत्या संख्या आहेत? 140 आहे, 152 आहे आणि 176 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि विचारले का की या संख्येतून कोणती संख्या वजा करावी की म्हणजे त्या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल. कोणत्या संख्येने? 12 ने निशेष भाग जाईल. तर या ठिकाणी पहा सुरुवातीचा अंक दिलेला आहे 8. ओके, समजा सुरुवातीला जर आपण या सगळ्यांमधून जर 8 वजा केले तर काय येतं पहा या ठिकाणी 132, या ठिकाणी 144 व या ठिकाणी काय येणार आहे पहा 168. ओके, आता या संख्यांना 12 ने निशेष भाग जातो का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर या ठिकाणी पहा जर वर्ग संख्या जर पाहिली 12 चा वर्ग 144 आहे म्हणजे या निश्चितपणे या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. त्याच पद्धतीने जर 12 चे पाढे जर पाठ असतील. ओके, आता पहा या ठिकाणी आपल्याला पाढ्यांचा खूप उपयोग होत आहे. या ठिकाणी या पाठामध्ये आपल्याला पाढे पाठ असणं गरजेचं आहे. 30 पर्यंतचे किमान 30 पर्यंतचे पाढे आपल्याला पाठ असावे. ओके, तर या ठिकाणी पहा 12 आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं 132 ला जर 12 ने भागलं तर पहा 12 10 120 आणि त्याच्या पुढे पहा 12 अकरे. ओके, 12 अकरे 132. ओके, म्हणजे 12 ने जर या ठिकाणी भागितलं तर उत्तर आपलं या ठिकाणी 11 येणार आहे. ओके, परत याही ठिकाणी पहा जर आपण 12 ने जर भागलं पहा. ओके, 12 1 12, त्यानंतर पहा 16 मधनं 12 गेले, 4 शिल्लक राहिले, वरचे 8 खाली आले, 48 झाले म्हणजे 12 चौक 48. म्हणजे या संख्यांना म्हणजे या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत या संख्येतून जर 8 वजा केलं तर जे काही वजाबाकी येते त्या संख्यांना 12 ने निशेष भाग जातो. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? पर्याय क्रमांक
1 8 हे उत्तर आपलं येणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पहा स्वाध्याय 13.2 मधील आपणाला शेवटचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. ओके, 13.2 मधील शेवटचा प्रश्न. यामध्ये काय दिलेला आहे पहा, 6 स्टार 5 4 स्टार. ओके, ह्या संख्येला 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इसवी सन 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे की एक 5 अंकी संख्या दिलेली आहे व 2 जागी स्टार आहेत आणि स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत व या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती आहे, 9ची कसोटी आपल्याला या ठिकाणी माहिती. काय सांगते आपल्याला 9ची कसोटी, की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9 ने निशेष भाग जातो. तर काय करावं लागेल पहा, 6 आणि 5 11 म्हणजे जे माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. 11 आणि 4 किती होणार आहेत पहा, 15 होणार आहे. ओके, तर या ठिकाणी 11 आणि 4 15. ओके, तर आपणाला या स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत असं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे 15 मध्ये अशी कोणती संख्या मिळवली पाहिजे की त्यांची बेरीज ही 9च्या पटीमधील येईल. त्यांची बेरीज 9च्या पटीमधील येईल. ओके, म्हणजे 15 मध्ये समजा आता आपण या ठिकाणी 6 दिलेला आहे. 15 मध्ये जर 6 म्हणजे काय असणार आहे, याही ठिकाणी 6 असणार आहे, याही ठिकाणी 6च असणार आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 6 अधिक 6 बरोबर 12. म्हणजे 15 अधिक 12 जर आपण या ठिकाणी केलं तर येतं 27. म्हणजेच या संख्येला म्हणजे 27 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. 27 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे, तर स्टारच्या जागी 6 हा अंक असणार आहे. ओके, म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 6 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की सर समजा आपण या ठिकाणी जर 7 हा जर अंक घेतला तर काय होईल. ओके, काय होणार आहे पहा, 7 हा अंक जर घेतला तर काय येईल, 7 दोन्ही 14. ओके, तर अधिक 14 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि अधिक 14 केल्यानंतर उत्तर आपलं 29 येतं. आणि 29 या संख्येला 9 ने निशेष भाग जात नाही. म्हणजेच या संख्येला सुद्धा 9 ने निशेष भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे, तर स्टारच्या जागी 6 हा अंक असणार आहे. निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो आपणाला हा स्वाध्याय 13.2 हा सविस्तरपणे या ठिकाणी समजलेला असणार आहे. तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करायचं आहे व त्याच पद्धतीने जर आणखीनही तुम्ही या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.